हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असे खोबरे आणि मिल्क पावडरपासून झटपटीत लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे। तेही आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवणार आहोत। तर चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये मी 2 वाटी दूध टाकणार आहे। तुम्ही असं पण करू शकता, खोबरं भाजून सुद्धा तूप टाकून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी दूध असं छान उकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टेस्टनुसार साखर टाकायची आहे। तर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे आणि चमच्यामध्ये जर म्हटलं तर मी 4 चमचे यामध्ये साखर टाकून आता याला छान असं मिक्स करून घेणार आहे। आता अशा पद्धतीचं कोकोनट म्हणजे खोबरं खिसलेलं मिळतं मार्केटमध्ये, तर हे 1.5 वाटी खोबऱ्याचं किस यामध्ये मी या दुधामध्ये टाकणार आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे। वेलची पावडर टाकायची आहे, याच्याने कसं टेस्ट छान येते, त्याच्यामुळे आपण वेलची पावडर यामध्ये टाकलेली आहे। तर तुम्ही हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे सर्व दूध आहे ना छान आटवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं दूध छान असं आटत आहे। यावेळी काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये आता थोडंसं टेस्ट छान यावी म्हणून मी काही थोडेफार ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी 2-3 चमचे तूप यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तुम्ही असं सुद्धा करू शकता, खोबरं तुपात भाजून हे तुम्ही नंतर दूध आणि मिल्क पावडर ॲड करू शकता। मी प्रथम दूध टाकून यामध्ये कोकोनट म्हणजे खोबरं हे सर्व टाकून नंतर याला आटवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं छान असं दूध सर्व आटलेलं आहे आणि हे जे आपण कोकोनट आणि हे सर्व टाकलेलं होतं हे छान कोरडं झालेलं आहे। बघा कढई सोडत आहे। तर आपलं हे तयार झालेलं आहे आता मिश्रण। तर याला आपण थंड करून घेऊया। तर अशा प्रकारे हे छान थंड झालेलं आहे आणि असं हे खोबरं मी म्हणजे घेतलेलं आहे याला कोटिंग करण्यासाठी। कोटिंग केल्यामुळं कसं खोबऱ्याचा लाडू खूप छान दिसतो। तर अशा पद्धतीने मी हे लाडू वळवून घेणार आहे। हे लाडू करण्याचं कारण की माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये लाडू द्यायचे होते। तर आता लवकर कोणता पदार्थ होतो, तर मला आठवलं की हा पदार्थ लवकर आणि झटपट होतो, म्हणून मी हे खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी घेतले आणि म्हटले की तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करावी। तर तुम्ही बघू शकता हे लाडू मी अशा पद्धतीने वळवून घेत आहे आणि याला या जे खोबऱ्याचा बुगा आहे यावरती मी याला लावून घेत आहे। त्याच्यामुळे कसं आपले लाडू दिसायला पण खूप छान दिसतात। हे लाडू टेस्टला सुद्धा खूप छान होतात, म्हणजे कसं झटपट पण होतात आणि टेस्टला सुद्धा खूप छान होतात। तुम्हाला मी दाखवते जवळून हा लाडू किती मस्त झालेला आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी पटपट करून घेणार आहे आणि याला वेळ सुद्धा खूप कमी लागतो आणि हे लाडू झटपटीत होतात। तर ही लाडवाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हे लाडू खरंच खूप छान होतात आणि टेस्टला तर एवढे भन्नाट लागतात ना की काय सांगायलाच नको। जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल तर असे हे झटपट लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता। तर अशा छान छान रेसिपी जर माझ्या बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता या 1.5 वाटीमध्ये मी 30 ते 35 लाडू बनवून तयार झालेले आहेत। तर त्याचबरोबर मार्केटमध्ये असे लाडू मिळत नाहीत, तर घरीच आपण हे मार्केट स्टाईल लाडू बनवलेले आहेत। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।